नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आपली एक कोंबडी आहे, आपण अंड्यावरती बसवलेली आहे आणि ही कोंबडी आपण बाहेरून विकत आणली होती मित्रांनो. का तर मला ही आवडली होती खूप आणि उंच पायाची, उंच मानेची आणि साईज पण खूप मोठी असलेली ही कोंबडी आहे मित्रांनो. आणि हिचा घेर पण एक नंबर असा मोठा आहे. तर हिला आपण अंड्यावरती बसवलेलं आहे आणि हिच्यासोबत आणखीन एक कोंबडी आपण बसवलेली आहे. तर ही कोंबडी मित्रांनो आपण आपल्या विद्यार्थ्याकडून आणली होती, बंडूकडून. जुन्या सबस्क्रायबर लोकांनी पाहिलं असेल. नवीन नवीन लोक, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल, तर स्क्रोल डाऊन करून तुम्ही हिला कुठून आणलं होतं ते पण बघू शकता. आणि छान तिकडे कोंबड्या पण सुंदर आहेत मित्रांनो. तर तुम्ही नक्की बघा. तिला इतक्या अंड्यांवरती बसवलेलं आहे मित्रांनो. ॲक्च्युली 2 कोंबडीच्या खाली आपण अंडे ठेवलेले आहेत. तर हिचा घेर थोडासा मोठा आहे. त्यामुळे मी हिला जास्त अंडे दिलेले आहेत आणि सगळे अंडे एकदम व्यवस्थित छान सांभाळते मित्रांनो ही कोंबडी. अंडं वगैरे फोडलेलं नाही, क्रॅक केलेलं नाही किंवा काहीच नाही, एकदम छान सांभाळते. आणि पुढच्या काही दिवसामध्ये हिला लगेच पिलं पण होतील आणि मी तो पण व्हिडिओ नक्की दाखवेन मित्रांनो तुम्हाला. आणि हिची ही फर्स्ट टाईम आहे अंड्यांवरती बसण्याची, अंडी उबवण्याची. आणि बघूया रिझल्ट काय येतो, पिलं वगैरे कसे येतात, काय नाही, हे पण आपण बघूया मित्रांनो. तर दुसरी मी तुम्हाला कोंबडी दाखवतो. दुसरी पण आपण कोंबडी बाहेरून विकत आणली होती. पण अंड्यांवरती छान बसते म्हणून तिला पण घरी ठेवली. जस्ट आपण सेल करण्याच्या पर्पजनीच आणली होती मित्रांनो. ती पण कोंबडी. पण आवडली, छान बसत होती अंड्यांवरती, एकदम छान, एकदम व्यवस्थित बसत होती. सगळी अंडी पोटाखाली घेत होती म्हणून हिला आपण आणलं होतं मित्रांनो. आणि हिला तुम्ही बघितलं पण आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. हिचं तोंड बऱ्यापैकी काळं झालं होतं. म्हणजे ते यामुळे झालं होतं की ह्या दोघीच खूप मारामारी करतात मित्रांनो. आणि त्यामुळेच तोंड लाल झालं होतं. आणि हिला एक 7-8 अंड्यांवरती बसवलेलं आहे. ॲक्च्युली हिच्या खालची पण अंडी मी तिलाच दिलेले आहेत आणि हिच्या खाली आता दुसरे अंडे ठेवणार आहे मित्रांनो. आणि जस्ट आजच आणखीन एक कोंबडी बसवलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ आपण आणखीन एडिट नाही केला. तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्की देईन मित्रांनो. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपली आजी दिसेल. का तर आजीच्या हातानेच आपल्याला ती कोंबडी अंड्यांवरती बसवलेली आहे. आणि ते पण तुम्हाला मी पाहायला दाखवेन. आणि आता या दोघींना आपण जस्ट बाहेर सोडलेलं आहे. पण काय आहे ना, ही नवीन असल्यामुळे मित्रांनो हिला बऱ्यापैकी इथले जे पक्षी आहेत ते जमू देत नाहीत, मारतात. आणि कोंबडे जे आहेत ते हिच्या मागे लागतात बऱ्यापैकी. जस्ट अडल्ट आता आपल्याकडे कोंबडे तयार झाले, तरुण कोंबडे. तर ते कोंबडे बऱ्यापैकी त्रास देतात. त्यामुळे ही काय करते, वरच थांबते मित्रांनो. आणि मग जास्त वर जात नाहीत कोंबडे पण. तर मग आपण हिला वरतीच खायला घातलेलं आहे. आणि हिला मारून पण बघा, दुसऱ्या कोंबड्यांनी मारले तिच्या फेसवरती. तर ते तसं झालं आहे. आणि ह्यामध्ये तांदूळ आणि आपलं फीड आजीनं मिक्स करून भिजवून ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि हेच मी तिला इकडे दिलेलं आहे. वर खुराड्याच्या वर थांबलेली आहे ही. खाईल चांगलं थोडंसं. आणि इकडे ही दुसरीवाली आहे. आणि हा कोंबडा थोडासा परेशान करतो मित्रांनो कोंबडीला. त्यामुळे हा विक्रीसाठी पण आहे. मस्त आहे. आता लहान वाटतो इकडे, पण जवळून काढल्यानंतर व्हिडिओ एकदम छान दिसतो आणि बऱ्यापैकी मोठे झालेत मित्रांनो. बाग पण देत आहेत आणि बऱ्यापैकी दुसऱ्या कोंबड्यांना त्रास पण देत आहेत. त्यासाठी जर कोणाला हवा असेल तर बघा, देऊया व्यवस्थित रेटमध्ये. तर आता इकडे पाणी पित आहे ही. आणि आज आपण त्यांना लिक्सेनचा डोस दिला आहे मित्रांनो. लिक्सेन पावडर पाजवलेला आहे. इकडे छोटे पिलं आहेत त्यामुळे पण आपण पाजवलेलं आहे. आणि ह्या 2 मैत्रिणी इकडे गप्पा मारत बसलेल्या आहेत मित्रांनो. आजी आणि आजीची एक मैत्रीण गल्लीमध्येच राहतात, ती पण आजी. तर इकडे पक्षी आपले बाहेर सोडलेले आहेत. आणि या तलंगासुद्धा मित्रांनो क्रॉसिंग करत आहेत आणि अंड्याला आलेल्या आहेत. तर दोघींना आपण घरीच ठेवतोय सध्या तरी. बघूया नंतर जेव्हा केव्हा विकायचं असेल त्यावेळेस. आणि हा मित्रांनो बऱ्यापैकी उंच पायाचा आणि उंच मानेचा आणि तितकाच भरीव कोंबडा आहे मित्रांनो. जाड पण आहे बऱ्यापैकी, म्हणजे खूप खूप जाड आहे. आज जस्ट त्याला हातावरती घेतलं होतं. तर खूप जाड झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे जड आहे, जड. 2 किलोच्या जवळपास त्याचं वेट आहे मित्रांनो. असं बघून समजलं नाही, पण हातामध्ये घेतल्यानंतर बऱ्यापैकी हेवी वाटत होता. तर हे एक 4 पक्षी आहेत आणखीन. यातला एक आपण दिलाय रबाळेला, कुरेनला, सुनीलला. तर बघा, तुम्हाला कोणाला हवा असेल तर नक्की सांगा. पक्षी कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.